आज आपण ट्यूबल रिकॅनलायझेशन बद्दलचे 5 गैरसमज जाणून घेऊया. पहिला गैरसमज, ट्यूब्स ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा जोडता येत नाही. तर हे चुकीचं आहे. ट्यूब्स पुन्हा जोडता येतात. दुसरा गैरसमज आहे की ट्यूबेक्टोमी झाल्यानंतर IVFच करावं लागतं. तर हे पण चुकीचं आहे. आपण ट्यूबेक्टोमी झाल्यानंतर ट्यूबल रिकॅनलायझेशन ऑपरेशनद्वारे ट्यूब्स पुन्हा जोडू शकतो आणि नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहू शकते. तिसरा गैरसमज आहे की ही फार किचकट शस्त्रक्रिया असते. तर तसं नाहीये. 3D लॅप्रोस्कोपीच्या मदतीने ही शस्त्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते. चौथा गैरसमज असा आहे की ही शस्त्रक्रिया बऱ्याच वेळा फेल होते. तर आपण जर अचूक शस्त्रक्रिया केली तर शस्त्रक्रिया फेल व्हायची शक्यता फार कमी असते. आणि पाचवा गैरसमज असा आहे की यामध्ये वय महत्वाचं नसतं. तर वय हे फार महत्वाचं असतं. आपण हे ऑपरेशन करण्याच्या आधी तुमचं AMH ची तपासणी करतो, पुरुषाच्या वीर्याची तपासणी करतो, अंडाशयामध्ये किती स्त्रीबीज आहेत याची तपासणी करतो आणि ते झाल्यानंतरच आपण हे ऑपरेशन करतो. तुमच्यासाठी ट्यूबल रिकॅनलायझेशन योग्य आहे की नाही हे आपण तपासण्यानंतर ठरवू शकतो.